Hello friends, my name is Professor R.J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे CSS क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. त्यामधला आपला सेकंड युनिट चालू आहे जो आहे ॲरे फंक्शन आणि स्ट्रिंग. स्ट्रिंगमधले आपण काही पॉईंट कव्हर केले आहेत मागच्या लेक्चरला जे होते स्ट्रिंग म्हणजे काय, स्ट्रिंग मॅनिप्युलेट कशी करायची आणि जॉईन अ स्ट्रिंग हे आपण पॉईंट डिस्कस केले होते. आता ह्या लेक्चरला आपण नेक्स्ट जे स्ट्रिंग रिलेटेड फंक्शनॅलिटी आहेत त्या डिस्कस करणार आहे. जसं की जे आहे रिव्हर्सिंग अ कॅरेक्टर फ्रॉम स्ट्रिंग. आपण मागच्या लेक्चरमध्ये हे एक स्लाइड आपण बघितलेली होती जी होती यू रेकग्नाइज दॅट बॉब इज string that assigned to be a variable name. Variable actual and first element of the array value is b, second element of value is o and last element of value is b. जसं की एखाद्या व्हेरिएबलला आपण स्ट्रिंग देतो म्हणजे ती स्ट्रिंग काय करतो आपण वन बाय वन म्हणजे व्हेरिएबल इज ॲक्च्युअल अँड ॲरे म्हणजे त्या ॲरेमध्ये आपण काय केलेलं आहे एक व्हेरिएबल आपण स्टोअर केलेला आहे जो की वन बाय वन जे ॲरे इलेमेंट आहेत फर्स्ट इलेमेंट असू देत त्या स्ट्रिंगमधला म्हणजे स्ट्रिंग म्हणजेच काय की कलेक्शन ऑफ अ कॅरेक्टर ते कॅरेक्टर आपण वन बाय वन काय केले स्टोअर केले आहेत ॲट अ ॲरेमध्ये. जसं की पहिला आहे इलेमेंट फर्स्ट इलेमेंट ए बी, सेकंड इलेमेंट ओ, लास्ट इलेमेंट बी अशा थ्रू आपण काय केलं आहे ह्या ॲरेमध्ये एक स्ट्रिंग स्टोअर केलेली आहे. ठीक आहे, तर काही आपण मेथड्स डिस्कस करणार आहे. सगळ्यात पहिला आहे कॅरेक्टर ॲड मेथड जे आपण डिस्कस करणार आहे. त्यामध्ये आहे कॅन कॉपी अ कॅरेक्टर फ्रॉम अ स्ट्रिंग अनदर स्ट्रिंग युझिंग कॅरेक्टर ॲट मेथड ऑफ द स्ट्रिंग ऑब्जेक्ट. म्हणजेच कॅरेक्टर ॲट मेथड ही कशा थ्रू काय काम करते, काय मेथड ही काम आपण यूज करतो की एका स्ट्रिंगमधून दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये ज्यावेळेला आपल्याला कॉपी करायचं असेल त्यावेळेला कॅरेक्टर ॲट मेथड ही आपण यूज करतो. जसं की कॅरेक्टर ॲट मेथड रिक्वायर्ड वन आर्ग्युमेंट. इथे बघा आपल्याला कॅरेक्टर ॲट मेथड ही कशी डिस्प्ले करायची आहे. वन आर्ग्युमेंट विथ इज इंडेक्स ऑफ द कॅरेक्टर दॅट यू वॉन्ट टू अ कॉपी. म्हणजेच तुम्हाला जे कॅरेक्टर ॲट मेथड हे आपल्याला जेव्हा लिहायचं आहे फंक्शन त्याच्यामध्ये एकतर तुम्हाला आर्ग्युमेंट पास करावं लागणार. आर्ग्युमेंट म्हणजेच काय की तुम्हाला एखादी व्हॅल्यू तुम्हाला त्याच्यामध्ये पास करायची तर ती कोणती कंडिशन काय आहे जे आर्ग्युमेंट म्हणून तुम्ही या ब्रॅकेटमध्ये पास करणार आहात ते आर्ग्युमेंट असणार आहे आपला इंडेक्स नंबर जो की ॲरेचा इंडेक्स नंबर आपण देतो तो असणार आहे. म्हणजे आता तुमचं पूर्ण नेम जर बॉब असेल ठीक आहे तर त्याचं जे काय इंडेक्स नंबर जे 0 दिला तर स्टार्टिंगची जी काय तुमच्या बॉबची जी काय इंडेक्स नंबर थ्रू जी येणारी कॅरेक्टर आहे ते तुम्हाला ॲक्सेस केलं जाईल. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल एक आपण बघूया म्हणजे कॅरेक्टर ॲड मेथड हे कसं वर्क करतंय मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे एक नवीन व्हेरिएबल घेतलेला आहे जो असणार आहे आपला सिंगल कॅरेक्टर. म्हणजेच हे आपलं काय आहे एक ॲरे आहे. ठीक आहे, त्या ॲरेमध्ये आपण ऑलरेडी काय केलेलं आहे व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. हा आहे आपला नवीन नवीन व्हेरिएबल जो न्यू व्हेरिएबल आपण घेणार आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे स्टोअर करणार आहे तो जो आहे नेम ऑफ स्ट्रिंग ऑब्जेक्ट डॉट कॅरेक्टर ॲट ही मेथड इथे यूज करायची आणि त्याच्यानंतर इंडेक्समध्ये जे तुम्ही आर्ग्युमेंट पास करणार आहात म्हणजेच काय तुम्ही पास करणार आहात तर इंडेक्स नंबर पास करणार आहात ते इथे पास करायचं. ठीक आहे, आता आपण याचं एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. इथे बघा कॅरेक्टर ॲट मेथडला आपण काय केलेलं आहे एक व्हेरिएबल घेतलेला आहे जो आहे फर्स्ट नेम. ठीक आहे, फर्स्ट नेम आपण एक व्हेरिएबल नेम घेतलेला आहे ज्याला आपण व्हॅल्यू असाइन केल्या बॉब म्हणजेच एक स्ट्रिंग पास केलेली आहे जे आहे बॉब. त्यानंतर आपण काय केलेलं आहे आणखीन एक अनदर एक व्हेरिएबल घेतलेला आहे जो की आपण काय करणार आहे डिस्प्ले करणार आहे. म्हणजेच आपण आणखीन एक व्हेरिएबल आहे जो आहे व्हेरिएबल कॅरेक्टर. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे फर्स्ट जे काही फर्स्ट जो काय आपला ॲरे आहे ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पास केलेली आहे जो आहे फर्स्ट नेम डॉट
कॅरेक्टर ॲट ही मेथड द्यावी लागते आणि ह्या मेथडमध्ये जे आपण पास करतो ते आर्ग्युमेंट पास करतो. आता आपण इथे आर्ग्युमेंट काय पास करायचं, काय कंडिशन आहे, इंडेक्स नंबर पास करावा लागतो. मग इंडेक्स नंबर पास केला सगळ्यात पहिला 0 आणि अलर्ट बॉक्समधून काय केलेलं आहे, आपण हे कॅरेक्टर प्रिंट केलेलं आहे. ठीक आहे. तर आता त्याचं येणार आउटपुट काय येणार, तुम्ही बघू शकता. या पूर्ण स्ट्रिंग मधला जो इंडेक्स नंबर 0 आहे, जिथून आपल्याला स्टार्ट झालेली आहे ती स्ट्रिंग, त्यामधला 0 नंबरची व्हॅल्यू काय झाली, डिस्प्ले झाली. जी होती बी, ही काय झाली, डिस्प्ले झाली. तर हे असं एक एक्झाम्पल आहे, सेमच आहे ते हे एक्झाम्पल. हे तुम्ही एक्झिक्यूट करून बघू शकता. ठीक आहे. ही होती कॅरेक्टर ॲट मेथड, जी तुम्हाला ही अशीच यूज करायची आहे. तुम्हाला एखादा जर स्ट्रिंग आपल्याला काय करायची आहे, कॉपी करायची आहे अनदर स्ट्रिंग मध्ये, तर त्यासाठी तुम्हाला कॅरेक्टर ॲड ही मेथड यूज करावी लागते. ठीक आहे. हे होतं एक्झाम्पल. त्यानंतर आपण हे इथं जे डिस्कस केलं तेच सेम इथे एक्झाम्पल आहे, ते तुम्ही एक्झिक्यूट करून बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे इंडेक्स ऑफ मेथड. इंडेक्स ऑफ मेथड हे काय वर्क करते, कशासाठी आहे, हे देखील आपण बघू. तर याच्यामध्ये यू कॅन डिटरमाइन अ इंडेक्स ऑफ कॅरेक्टर बाय अ कॉलिंग अ इंडेक्स ऑफ अ मेथड ऑफ अ स्ट्रिंग ऑब्जेक्ट. म्हणजेच काय की आपण आता काय बघितलं की आपण इंडेक्स नंबर देऊन कॅरेक्टर काय करत होतो, रिट्राईव्ह करत होतो, बरोबर. ठीक आहे. ह्या सगळ्या काय मेथड्स ज्या आपण आता बघणार आहे इथून पुढे आणि आतापर्यंत बघत आलेलो आहोत, त्या सगळ्या आहेत रिट्रायव्हिंग कॅरेक्टर फ्रॉम अ गिवन अ पोझिशन. हे आपण डिस्कस करतोय. ठीक आहे. तर त्यामध्ये आता इंडेक्स ऑफ मध्ये काय आहे, आधी आपण काय बघितलं कॅरेक्टर ॲट मध्ये की तुम्ही इंडेक्स नंबर देत होता ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून आणि रिट्राय काय करत होता, तर कॅरेक्टर करत होता. इथे आपण काय करणार आहे, याच्यामध्ये एखादं कॅरेक्टर देणार आहे आणि त्याचा इंडेक्स नंबर घेणार आहे. ठीक आहे. त्या पद्धतीनं द इंडेक्स ऑफ मेथड रिटर्न्स अ इंडेक्स ऑफ अ कॅरेक्टर पासिंग एज अ आर्ग्युमेंट. म्हणजेच आता इथं सिंटॅक्स बघा काय आहे इंडेक्स ऑफचा, की व्हेरिएबल नेम द्यावं लागतं, इंडेक्स व्हॅल्यू द्यावी लागते. ठीक आहे. इंडेक्स व्हॅल्यू हे काय व्हेरिएबल आहे, जी स्ट्रिंग पास करायची आहे, जी तुम्ही दिलेला आहात. आता बॉब दिलेला आहात, ठीक आहे, बॉब ही काय द्यायची, स्ट्रिंग द्यायची. त्याच्यानंतर डॉट इंडेक्स ऑफ करायचा आणि त्या इंडेक्स ऑफ मध्ये जे तुम्ही पॅरामीटर जे तुम्हाला पास करायचं आहे आर्ग्युमेंट, ते असणार आहे आपलं कॅरेक्टर असणार आहे. ठीक आहे. त्या कोणत्या कॅरेक्टरचा कोणता इंडेक्स नंबर तुम्हाला पाहिजे आहे, ते कॅरेक्टर त्यामध्ये पास करायचं ॲज आर्ग्युमेंट म्हणून. म्हणजेच मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते इंडेक्स ऑफचा. हे होतं एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये आहे एक व्हेरिएबल घेतलेला आहे, फर्स्ट नेम आहे बॉब. ठीक आहे. बॉब मध्ये आपण काय केलेलं आहे, इंडेक्स व्हॅल्यू घेतलेली आहे आणि इथं सेम इंडेक्स काय केलेलं आहे आपण इथे, जे फर्स्ट व्हेरिएबल आहे ते इथे पास केलेलं आहे, डॉट ऑपरेटर यूज केलेला आहे. ठीक आहे. हे एक नवीन व्हेरिएबल आहे जे डिस्प्ले करणार आहे इंडेक्स नंबर, आणि हे आधीचं व्हेरिएबल आहे ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. मग ते एक व्हेरिएबल नेम घेतलं जे आहे फर्स्ट नेम डॉट इंडेक्स ऑफ, आणि जो तुम्हाला आता मला या स्ट्रिंग मधला लास्टचा जो बी आहे त्याचा मला इंडेक्स नंबर पाहिजे आहे. ठीक आहे. तो इथं मी पास केला ॲज आर्ग्युमेंट म्हणून इंडेक्स ऑफला, आणि तो मी काय केला, हा न्यू व्हेरिएबल काय केला, इथे अलर्ट बॉक्स थ्रू प्रिंट केला. मग याचा आउटपुट काय येईल, जो तुमचा ह्या बीचा जो इंडेक्स नंबर असेल तो तुम्हाला डिस्प्ले होऊन जाईल. म्हणजेच जसं की आता इंडेक्स स्टार्ट करतो तो 0 पासून, 0 1 2, म्हणजे रिटर्न काय होईल, या स्मॉल बीचं इंडेक्स नंबर 2 हा रिटर्न होईल. ठीक आहे. हाही प्रोग्राम तुम्ही करून बघा. नेक्स्ट आहे मेथड जी आहे लेंथ ऑफ ही मेथड काय करते हे बघूया. तर आता लेंथ ऑफ काय आहे, इफ डोंट नो character you want to but you know the position of a character relevant to the end of a string, you can use the length of a value of a string object to calculate the position of a character. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्हाला माहित नाही आहे, आता एक स्ट्रिंग आहे ज्याचं नेम आहे बॉब.
हे काय झाले 3 कॅरेक्टरचे झाले. मग त्याची लेंथ आपल्याला माहित नाही की ते 3च कॅरेक्टर आहेत किंवा 3 त्याची लेंथ आहे हे आपल्याला माहित नाही. मग हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही काय यूज करू शकता, लेंथ ऑफ ही मेथड यूज करू शकता, ज्याच्या थ्रू तुम्हाला त्या स्ट्रिंगची लेंथ सुद्धा कळेल आणि त्या स्ट्रिंगच्या कॅरेक्टर बाय कॅरेक्टरची पोझिशन सुद्धा तुम्हाला डिस्प्ले होईल. ठीक आहे. त्याचं सिंटॅक्स काय आहे, एक व्हेरिएबल घ्यायचं आहे, त्याच्यानंतर व्हेरिएबलचं नेम असणार आहे लेंथ ऑफ अ स्ट्रिंग इक्वल टू साइन स्ट्रिंग, जी तुमची स्ट्रिंग तुम्ही ते पास करणार आहात ती, आणि डॉट आणि लेंथ. ठीक आहे. या पद्धतीनं हा सिंटॅक्स आहे. तुम्ही ह्याचं एक्झाम्पल बघू शकता. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट बघणार आहे, या होत्या काही मेथड्स आपण डिस्कस केलेल्या, ज्या होत्या रिट्रायव्हिंग कॅरेक्टर फ्रॉम अ पोझिशन. ह्या काही मेथड तुम्ही करून बघू शकताय. आता नेक्स्ट काय आहे, तर डिवायडिंग अ टेक्स्ट. डिवायडिंग अ टेक्स्ट म्हणजेच काय, तर द स्प्लिट ऑफ मेथड creates a new array and copy portions of the string called as a substring into its a character element. म्हणजेच काय यामध्ये सांगितलेलं आहे की जसं की यू मस्ट बी अ स्प्लिट मेथड दॅट यू स्ट्रिंग युज्ड टू अ सेपरेट इन अ सबस्ट्रिंग. म्हणजेच काय की ज्यावेळेला आपण स्प्लिट मेथड यूज करतो, ठीक आहे, डिवाइड करण्यासाठी एखादं टेक्स्ट आहे, पूर्ण टोटल लाईन आहे, ती लाईन आपल्याला काय करायची, स्प्लिट करायची आहे, सेपरेट करायची आहे 2 स्ट्रिंगमध्ये. मग त्या ज्या काही 2 स्ट्रिंगच्या ज्या कॉपी आहेत, फर्स्ट कॉपी, सेकंड कॉपी, हे जे काही 2 कॉपी बनतात त्या कॉपींना आपण काय म्हणतो, सबस्ट्रिंग म्हणतो. ठीक आहे. हे एवढंच होतं. स्प्लिट ही मेथड आपण यूज करतो डिवायडिंग टेक्स्ट साठी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, यू डू दिस बाय पासिंग द स्ट्रिंग ॲज आर्ग्युमेंट टू स्प्लिट मेथड. आता इथं तुम्ही बघत असाल तर की आपण काय करणार आहे, जी स्ट्रिंग आहे ती काय करणार आहे, स्प्लिट करणार आहे. मग स्प्लिट या मेथडमध्ये आपण कॉमा सुद्धा देऊ शकतो. काय करू शकतो, तर कॉमा इज अ स्ट्रिंग दॅट सेपरेटेड द सबस्ट्रिंग. म्हणजे जे तुम्ही इथं स्प्लिट हे लिहिलेलं आहात, त्या स्प्लिटमध्ये ज्या तुमचं ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, कॉमा द्यायचं आहे. मग काय होईल, कॉमा दिल्यानंतर स्ट्रिंग दॅट अ सेपरेट इन अ सबस्ट्रिंग, म्हणजे जी तुमची स्ट्रिंग आहे ती सबस्ट्रिंगमध्ये डिवाइड होईल. ठीक आहे. लिमिटर स्ट्रिंग युज्ड टू अ सेपरेटेड इन अ सबस्ट्रिंग. ह्याचं सिंटॅक्स बघा, व्हेरिएबल जे आहे न्यू स्ट्रिंग ॲरे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड व्हेरिएबल आहे स्ट्रिंग नेम डॉट स्प्लिट, ही मेथड यूज करायची आणि याच्यामध्ये जे आर्ग्युमेंट तुम्ही पास करणार आहात ते असणार आहे तुमचं डिलिमेंटरी स्ट्रिंग. म्हणजेच जे तुम्ही देणार आहात ते कॉमा देऊन द्यायचं, म्हणजे ते जे तुमची जी स्ट्रिंग आहे ती काय होऊन जाईल, स्प्लिट होऊन जाईल सबस्ट्रिंगमध्ये. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक बघूया, एक प्रोग्राम बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. इथे बघा आपण काय केलेलं आहे, एक व्हेरिएबल घेतलेला आहे जे आहे डेटा स्ट्रिंग. त्यामध्ये आपण ऑलरेडी व्हॅल्यू पास केलेली आहे, म्हणजे एक स्ट्रिंग दिलेली आहे जी असणार आहे आपली, म्हणजे त्याची लेंथ जास्त आहे. एक लाईन आपण पास केलेली आहे जी आहे कॉमा देऊन केलेली आहेत, म्हणजे सेपरेट आपण काय दिलेले आहेत इथे बघितला तर आपण इथे कॉमा हा पास केलेला आहे ऑलरेडी इथे. ठीक आहे. म्हणजे ऑलरेडी आपण काय करून ठेवलेलं आहे, मल्टिपल नेम्स दिलेले आहेत एकाच स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे. इथे बघा डबल कोट कंप्लीट केलेला आहे, सिंगल कोट. म्हणजे ही काय झाली, एक मोठी स्ट्रिंग झाली जी ऑलरेडी आपण कॉमा देऊन सेपरेट केलेली आहे. ठीक आहे. आता आपण काय केलेलं आहे, एक नवीन व्हेरिएबल घेतलेला आहे जो आहे न्यू ॲरे. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ऑलरेडी पहिल्या ॲरेचा जो काय पास केलेला व्हेरिएबल आहे तो घेतलेला आहे जो आहे डेटा स्ट्रिंग डॉट स्प्लिट केलेला आहे. स्प्लिट या व्हेरिएबलमध्ये स्प्लिट या मेथडमध्ये आपण काय केलेलं आहे, स्प्लिट मेथड कशी लिहितात, स्प्लिट आणि त्याच्यामध्ये ब्रॅकेट, मग त्या ब्रॅकेटमध्ये आपण कॉमा देऊन काय केलेलं आहे, ती पूर्ण स्ट्रिंग काय केलेली आहे, सेपरेट केलेली आहे. म्हणजे इथे कॉमा पास केलेला आहे आपण. ठीक आहे. कॉमा पास केल्यानंतर ही जी काही स्ट्रिंग आहे तुमची ती काय होऊन जाईल, डिस्प्ले होऊन जाईल, पण कशी, तर सेपरेट होऊन जाईल, म्हणजे सब स्ट्रिंग मध्ये. आता माझं कसं होणार, येणार आउटपुट, आता इथे आपण ते डिस्प्ले केलेलं आहे जे आहे आपलं डेटा स्ट्रिंग.
सॉरी जे आहे आपलं डेटा स्ट्रिंग, म्हणजेच ही जी काही स्ट्रिंग आहे ती स्प्लिट होऊन जाईल बॉब स्मिथ, त्याच्यानंतर आहे कॉमा, मग कॉमा म्हणजे काय, हे पूर्ण ही सबस्ट्रिंग होऊन जाईल, बॉब स्मिथ ही सबस्ट्रिंग होऊन जाईल. त्याच्यानंतर आणखीन एक सबस्ट्रिंग होणार जे आहे मॅरी आणि जोन्स, ही सबस्ट्रिंग एक होईल. त्याच्यानंतर टॉम आणि रॉबर्ट्स ही एक सबस्ट्रिंग होईल आणि ही एक सबस्ट्रिंग होईल. अशा काय झाल्या, कॉमानं सेपरेट झालेल्या मल्टिपल सबस्ट्रिंग्स क्रिएट झाल्या. ठीक आहे, हाच होता ह्याचा प्रोग्राम आणि आपण खाली तो डिस्प्ले केलेला आहे 1 बाय 1. ठीक आहे, हे हे याच्यामध्ये होईल, तुम्ही हा एक्झिक्यूट करून बघू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आहे, आपण काही आतापर्यंत मेथड्स बघितल्या, त्या मेथड्स काय आणि कशासाठी यूज होतात ते बघितलं. आता आपण बघणार आहे कॉपी अ सबस्ट्रिंग, म्हणजेच कॉपी करायची आहे सबस्ट्रिंग, म्हणजे आता आपण काय केली, स्प्लिट केली, बरोबर आहे. त्या पद्धतीने आपल्याला काही सबस्ट्रिंग्स मिळाल्या, त्या कॉपी करायच्या आहेत. मग कॉपी करण्यासाठी मल्टिपल सबस्ट्रिंग 2 मेथड्स आहेत. पहिली आहे सबस्ट्रिंग, दुसरी आहे सब स्ट्रिंग, म्हणजे लिहिण्याची पद्धत फक्त थोडीशी वेगळी आहे. सगळ्यात पहिली मेथड बघूया. सबस्ट्रिंग method is a method of the string object that copy the substring uh, from a string based on the beginning and ending the position of the passing the argument of a substring method. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे की जी तुमची स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग तुम्ही काय करता, कॉमाने सेपरेट करता. तर ते सेपरेट केल्यानंतर ती जी सब स्ट्रिंग आहे ती तुम्हाला काय करायची, कॉपी करायची आहे, बरोबर. मग ती कॉपी करण्यासाठी त्या सब स्ट्रिंगचा जो स्टार्टिंग आणि एंडिंग पोझिशन आहे ती तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे आणि ती तुम्हाला ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पास करायची आहे. ठीक आहे, म्हणजेच कसं, तर आपण सिंटॅक्स थ्रू बघूया. हा आहे आपला पहिला फर्स्ट सिंटॅक्स, जो की आहे आपण काय केलेला आहे, एक व्हेरिएबल नेम घेतलेला आहे जो आहे फर्स्ट न्यू सबस्ट्रिंग. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आणि आपण काय केलेलं आहे, दुसरा एक अरे नेम घेतलेला आहे जो आहे स्ट्रिंग नेम डॉट तुमचं जे काय सब स्ट्रिंग आहे ती, आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून काय पास करणार, फर्स्ट पोझिशन आणि लास्ट पोझिशन, हे 2 आर्ग्युमेंट तुम्ही त्या सब स्ट्रिंग या मेथडमध्ये पास करणार. आता मी एक एक्झाम्पल सांगते. तर हे सेम एक्झाम्पल आहे. आपण काय केलेलं आहे, ईमेल ॲड्रेस आपण काय केलेला आहे, घेतलेला आहे. ठीक आहे, ईमेल ॲड्रेस म्हणून एक व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी व्हॅल्यू पास केली आहे. मग ईमेल ॲड्रेस पास केलेला आहे, समथिंग काहीतरी इथे ईमेल ॲड्रेस आहे. त्यानंतर आपण काय केलं, एक सबस्ट्रिंग घेतलेली आहे जी आहे माझी न्यू सबस्ट्रिंग. ठीक आहे, एक व्हेरिएबल घेतलेला आहे जो डिस्प्ले करण्यासाठी, ज्याच्यामध्ये आपण काय केलं, ऑलरेडी आधीची जी काय ॲरे आहे तो इथे आपण डिस्प्ले केलेला आहे, ईमेल ॲड्रेस डॉट सब स्ट्रिंग आणि तुमचा ब्रॅकेट. त्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय पास करायचं आहे, इथं तुम्ही सिंटॅक्समध्ये बघू शकता. तर फर्स्ट पोझिशन आणि लास्ट पोझिशन, म्हणजेच त्या सबस्ट्रिंगच्या, तर ही काय झाली, एक मोठी सबस्ट्रिंग झाली जी की आहे माझी 14 कॅरेक्टरची. ठीक आहे, 14 इंडेक्स नंबर किती असणार आहे याचा, 14, कारण तुम्ही जरी बघितला मोजून, इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10, डॉट सुद्धा पकडेल 11 12 13 आणि इथं स्पेस आहे ती 14, म्हणजे हीच काय झाली माझी इंडेक्स जी आहे, ॲरे जो आहे तो माझा आहे 14 कॅरेक्टरचा. ठीक आहे, इंडेक्स नंबर किती आहे, 14. मग मला काय करायचं आहे, सबस्ट्रिंग फाइंड आउट करायचे, म्हणजेच आता मी सबस्ट्रिंग जी देणार आहे ती 7 पासून ते 14 पर्यंत देणार आहे. म्हणजेच काय की मी देणार आहे ती 7, म्हणजेच कुठपर्यंत येतं बघा, 0 1 2 3 4 5 6 7, इथून ते इथपर्यंत, म्हणजे आपण काय दिली, ही म्हणजे काय झाली, स्प्लिट झाली, म्हणजे इथून ते इथपर्यंत आणि फर्स्ट ते 7 हे इंडेक्स काय झाले, स्प्लिट झाले, म्हणजे आपली स्ट्रिंग काय झाली, स्प्लिट झाली. मग इथून ते इथपर्यंत ही माझी काय झाली, अदर एक स्ट्रिंग सबस्ट्रिंग डिवाइड झाली, जी की मी काय देणार आहे त्याचा फर्स्ट इंडेक्स नंबर आणि लास्ट इंडेक्स नंबर, म्हणजे स्टार्टिंग इंडेक्स नंबर आणि लास्ट इंडेक्स नंबर, जो आहे माझा स्टार्टिंग इंडेक्स नंबर 7 आणि एंडिंग इंडेक्स नंबर 14. मग आपण या पद्धतीनं पास केलं स्टार्टिंग पोझिशन आणि एंडिंग पोझिशन. मग येणारा आउटपुट आपला असणार आहे जी ही स्ट्रिंग येणार आहे, जसं की ह्या एक्झाम्पलमध्ये
हे सेमच एक्झाम्पल आहे जे आता आपण डिस्कस केलेलं आहे तेच आहे. हे तुम्ही एक्झिक्यूट करून बघू शकता आणि पुन्हा हे प्रिंट देखील करून बघा, तुम्हाला काय आउटपुट येईल हे कळेल. ठीक आहे, हे काय झाले तुमची ही सबस्ट्रिंग तुम्ही डिस्प्ले करू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे, आता आपण बघणार आहे नेक्स्ट जे आता आपण बघितली ही सबस्ट्रिंग. आता SUBSTR हे आपण डिस्कस करणार आहे काय आहे. इन अ रियल वर्ल्ड want to know sorry to start the position of a and ending position character for your substring because of a user can known the can can enter any length of a string into a your application. म्हणजेच काय की ज्यावेळेला तुम्हाला लेंथ माहित नाहीये, ठीक आहे, त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, सबस्ट्रिंगची तुम्हाला लेंथच माहित नाही, त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागतं, हे जे आहे SUBSTR हे मेथड आपल्याला यूज करावी लागते. तर ह्या मेथडचा यूज काय आहे, जे तुम्हाला आतापर्यंतची प्रॉब्लेम आढळली ह्याच्यामध्ये काय तुम्हाला लेंथच माहित नाहीये किंवा स्ट्रिंग कितीची आहे माहित नाही, मग तुम्ही पास काय करणार, तुम्ही स्टार्टिंग आणि एंडिंग पोझिशन कशी पास करणार. मग हा प्रॉब्लेम कोण ओव्हरकम करतं, तर ही मेथड तो प्रॉब्लेम ओव्हरकम करतो, जो आहे यू कॅन ओव्हरकम अ प्रॉब्लेम ऑफ युझिंग बाय दिस मेथड, जे आहे सबस्ट्रिंग SUBSTR हे मेथड तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे तो ओव्हरकम करतो. मेथड अलॉंग विथ द अदर स्ट्रिंग ऑब्जेक्ट मेथड. म्हणजेच substring method is written the substring you must be tell a starting position first character you want to include a substring and many character you want to copy a substring from a starting position both position pass the as a argument in a substring method. म्हणजेच काय की तुम्ही आता एक स्ट्रिंग आहे, ते स्ट्रिंग मधले जे काय फर्स्ट पोझिशन आहे त्या कॅरेक्टरची फर्स्ट पोझिशन द्यायची आहे, ठीक आहे, आणि जिथपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे ते लास्ट जिथपर्यंत तुम्हाला ते कॅरेक्टर घ्यायचं आहे त्या कॅरेक्टर चे काय द्यायचे इंडेक्स नंबर तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणजेच तिथपर्यंत तुम्ही काय करू शकता, ती स्ट्रिंग कॉपी करू शकता. ठीक आहे, हे आर्ग्युमेंट म्हणून तुम्ही काय करणार आहात, या मेथडला, या सबस्ट्रिंग या मेथडला ह्याच्या ब्रॅकेटमध्ये पास करणार आहात. जसं की फॉर एक्झाम्पल इथे आपण एक व्हेरिएबल घेतलेला आहे जे आहे न्यू सबस्ट्रिंग, ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे स्ट्रिंग नेम घेतलेला आहे, डॉट सबस्ट्रिंग गेलेला आहे. म्हणजेच आता आपण यामध्ये आर्ग्युमेंट काय देणार आहे, याच्या ब्रॅकेटमध्ये इथे ब्रॅकेट घातलेलं नाही, इथे ब्रॅकेट घालावा लागतो. त्याच्यामध्ये काय देणार आहे, तर तुम्हाला इथे लेंथच माहित नाही आहे, मग तुम्ही करणार काय आहात, तर एकतर स्टार्टिंग पोझिशन त्या स्ट्रिंगची देऊ शकता आणि प्लस तुम्ही जिथपर्यंत नंबर ऑफ अ कॅरेक्टर टू बी अ कॉपी, जिथपर्यंत कॉपी करणार आहात तिथपर्यंत तुम्ही ते काय करायचं आहे द्यायचं आहे. ठीक आहे, तो नंबर द्यायचा आहे, नंबर ऑफ अ कॅरेक्टर यू टू कॉपी, म्हणजे तो नंबर तुम्हाला तिथपर्यंत द्यायचा आहे. म्हणजे तिथपर्यंत तुमची सबस्ट्रिंग काय होऊन जाईल, ही कॉपी होऊन जाईल. ठीक आहे, हे होतं आपलं कॉपी सबस्ट्रिंग, हे होतं आपलं कॉपी ए सबस्ट्रिंग. ह्याच पद्धतीने आपण काही मेथड्स डिस्कस केलेले आहेत ह्या लेक्चरमध्ये. आपण आता लेक्चर स्टॉप करतोय. थँक्यू. आता आपण आणखीन एकदा कोणकोणत्या बघितलेल्या आहेत कन्सेप्ट त्या एकदा डिस्कस करूया. रिव्हर्सिंग कॅरेक्टर फ्रॉम अ स्ट्रिंग, त्यामध्ये काही बघितलेले आहेत मेथड्स जे आहेत. कॅरेक्टर ॲड बघितलं, त्यानंतर आपण बघितलं इंडेक्स ऑफ बघितलं, त्यानंतर लेंथ ऑफ बघितलं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला जो आहे डिवायडिंग अ टेक्स्ट. त्याच्यामध्ये कोणकोणत्या मेथड्स बघितल्या, स्प्लिट मेथड बघितलेली आहे, प्लस सबस्ट्रिंग बघितलेली आहे आणि लास्टची ती एक सबस्ट्रिंग बघितलेली आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट एक पॉइंट बघितला जो आहे कॉपी अ स्ट्रिंग. त्यासाठी कोणती कॉपी अ स्ट्रिंग
साठी कोणती मेथड यूज केली? सब स्ट्रिंग नावाची एक सेकंड मेथड यूज केली, जी आपण आता इथे करून बघितलेली आहे. हे काही पॉइंट आपण डिस्कस केले या लेक्चरला. आता राहिलेले स्ट्रिंग रिलेटेड जे फंक्शनॅलिटी आहेत ते आपण राहिलेल्या ज्या पॉइंट आहेत ते नेक्स्ट लेक्चरला आपण कव्हर करूया. ठीक आहे, यामधले प्रोग्राम तुम्ही एक्झिक्यूट करून बघा. आपण इथे हे लेक्चर स्टॉप करतोय. थँक्यू.